पारू काय चाललंय? अरे वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे दिवाळीचा आणि त्यात हे लेकरू लहान आहे. त्यांनी तुला कंदील बनवायला मदत केली होती ना, मग आता त्याला फटाके पाहिजेत तर का अडवतेस त्याला? ते काय नाही, उडू दे त्याला फटाके. इकडे या. काय असं काय करताय तुम्ही? हो फटाकेमुळे खर्च वाढेल ना, तेवढं नका करू. अरू तुला एकटीलाच संसाराची गणितं जमतात का? मला काही जमतच नाही का? मला पण संसार करता येतो. ठीक आहे, मग बाजारात जाऊन बघा ना, बराबर डाळ तांदळाचे भाव कळते. चाललेत मोठे 1 किलो खसखस आणायला. कळू दे, काय कळायचं ते मला कळू दे. चल रे गोपाळ, चल तुला जे जे फटाके आणायचे ना ते आणू. थांबा, पैसे आहेत ना खरंच? आहेत. मी आपल्या मालकाकडून दिवाळीचा ऍडव्हान्स घेतलाय. आपली पहिली दिवाळी आहे, काही झालं तरी जोरात साजरी करायची. चल रे. ए मला एक सांग, ते जे फटाके आहेत ते इको फ्रेंडली आहेत ना? हो. हे घे, मिटले डोळे, दे सरप्राईज. ओके, उघडू नको. उघड डोळे. माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद फक्त आदित्यने साडी दिल्यावरच दिसतो. हे बघ, मुलांनी एक साधी प्रेमाने स्माइल जरी दिली ना, तरी ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट असतं. ही तर साडी आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे. काय ग एवढी अस्वस्थ कायस? आदित्यची आठवण येते ना? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मी ओळखतो तुला. ही साडी आदित्यने गेल्या वर्षी दिवाळीला तुझ्याकरता घेतली होती ना? ही साडी नेसणार आहेस आज? नाही, इनफॅक्ट मी आदित्यने मला दिलेल्या सगळ्या साड्या कपाटातून काढून टाकायला सांगणार आहे. अहिल्या काय बोलतेस तू हे? अगं किती प्रेमानं आदित्यने ह्या सगळ्या साड्या घेतल्यात तुझ्याकरता. नको असं करूस. आपल्या मुलावर एवढा राग चांगला नाहीये. कोण मुलगा? श्रीकांत. त्याने माझ्यासोबत जे केलंय ना, त्यानंतर मी त्याला मुलगाही मानत नाही. अहिल्या मला अंदाज होताच. शेवटी जे घडायला नको होतं तेच घडलं. काय झालंय? अहिल्या आपल्या कंपनीचे सगळे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. कशामुळे? मला वाटलंच होतं असं होणार आहे. तू आदित्यला बाहेर काढलेस हे मीडियाला कळले आणि त्यामुळे सगळ्यांनाच कळलंय. अहिल्या हे बघ, जोपर्यंत आदित्य कंपनीत होता ना, तोपर्यंत तो कंपनी, इन्व्हेस्टर्स, ग्राहक सगळ्यांना व्यवस्थित सांभाळत होता. अर्थात आता आदित्य नाहीये तर प्रीतम सुद्धा प्रयत्न करतोय, पण त्याचा आधीचा इतिहास बघता कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. सगळे इन्व्हेस्टर्स कंपनीतून पैसा काढून घ्यायचं म्हणतात आणि त्यामुळेच सगळे शेअर्स कोसळत आहेत. अहिल्या प्लीज हट्ट सोड तुझा. आपल्या कंपनीला पुन्हा सावरायचं असेल ना तर आदित्यला परत बोलवायलाच हवंय. नाही, ते शक्य नाही. आणि ही कंपनी मी कोणाच्याही जीवावर नाही उभी केलेली. माझ्या आयुष्याची 20 वर्ष घातलीत मी ह्या कंपनीत. आणि श्रीकांत, कोणा एकामुळे कंपनी चालत नसते. मला पटतंय तुझं म्हणणं, पण अहिल्या मला सांग, इन्व्हेस्टर्सना कोण समजावणार आहे? काही कोणाला समजावायची गरज नाहीये. ज्यांना जायचं असेल ते जातील. हे साम्राज्य मी उभं केलंय आणि ते कसं सावरायचं ते मला चांगलंच माहिती आहे.
काकू, आदित्य आणि पारू, सॉरी ते तिकडे त्या 4 बायका आहेत ना, ज्या त्यांना विचारा. प्रीतम, शी बाजूला मग. काय आहे सगळं? तुमची चप्पल घाण झालीये. हो. काय प्रीतम, बघून चालायचं ना. अरे आता ते एक्साइटमेंट मध्ये गेलो यार मी. बरं चला, तिकडे पाणी आपण धुवून घेऊया आधी. या. नाही नको, राहू दे. कशाला आता? कसं जाणार आहे का दादाकडे? चला तुम्ही या आधी. अगं राहू दे ना. काय थोडं पाणी हवं होतं, घेऊ का? नाही. अहो ऐकून तरी घ्या मला. बघतेस ना ती कशी बाई, नको तिकडे जाऊ. पाय चिखलात बुडालाय, घाण झाली त्यांची चप्पल. मला थोडं पाणी देता का? एकतर पाणी नाही प्यायला आणि आली मध्ये चप्पल धुवायला. तुला चप्पल धुवायची असली तर नंबर लावून मग चप्पल धुव. त्या बायका इथेच राहतात, त्यांना सवय आहे सगळं. बाबू, आपल्या चाळीचं नवीन फुलपाखरू कुठनं आलं रे? आपण दादा आणि पारूला भेटायला आलोय ना. आपण त्यांचं घर शोधूया, त्यांना भेटूया आणि मग चप्पल धुऊया. ओके? बरं ठीक आहे, चला आता. चल. पाहुणा, कोणत्या गावचं म्हणायचं? नाही, आम्ही गावचे वगैरे नाही आहोत, इथलेच आहोत. असं वय ना, म्हणजे तुमच्यासारखी सुंदर माणसं लक्षात राहतात ना वय. ए तू ना. प्रीतम नको. काय पक्या, बरोबर आहे की नाही? बरोबर बोलतोय सावत्या भाऊ. नाही म्हणजे आपल्या चाळीत इतकं सुंदर माणूस तू बघितलं का पक्या कधी? काय मॅडम, कुठल्या गिरणीचं पीठ खाता हो तुम्ही? नाही म्हणजे आम्हाला पण सांगा, आम्ही पण खातो. मग हे प्रीतम नाही नको. बघा, आपण इथे दादा आणि पारूला भेटायला आलो. हे लोक जरा विचित्र वाटतात. आधीच आपण इथले नाही आहोत. आता इथे नका, आपण शांत राहूया. काय झालं पाहुणा, राग आला वय? सावत्या भाऊ, तुला आत्ताच्या आत्ता युनियनच्या मीटिंग मध्ये बोलवलंय, ये लवकर. चांगला मूडचा पोपट केला ना राव. ठीक आहे पाहुणा, आलाय तर चांगला पाहुणचार करून घ्या. भेटू थोड्या वेळात. चला येतो. सी यू. प्रीतम नाही नको. का अडवलंस तू मला? हे मी दाखवलं असतं ना यांना आपण कोण आहोत ते. प्रीतम, किती विचित्र माणसं आहे तिकडे. सगळ्यात आदित्य दादांचा पत्ता कसा लागणार आहे काय माहित.